घरात अचानक पाहुणे आले आणि भाजीपाला अवेलेबल नाही. अहो मग टेन्शन कशाला घेताय? करून बघा ही चमचमीत अशी भाजी. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून एकदम थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये, ओलवून घ्यायचं हे पीठ. त्यानंतर ओबडधोबड याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या. त्या वड्या तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं घालायचं, बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि कढीपत्त्याची पानं घालायची आणि हा कांदा पुन्हा एकदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो घालायचा, हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडंसं मीठ घालायचं. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं. जे आपले घरगुती मसाले असतात सगळे मसाले घालून घ्यायचं. हे मसालेसुद्धा छान असे तेलामध्ये परतून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तेलामध्ये हे मसाले जळणार नाही. तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की मग याच्यामध्ये पाणी घालायचं. पाण्याला उकळी आली की फ्राय केलेल्या वड्या घालायच्या आणि छान अशा शिजवून घ्यायच्या. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.